नमस्कार मित्रांनो, मी मारुती जाधव. आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 2.5 अ प्ले हा लेसन अभ्यासणार आहोत. या लेसनचा फर्स्ट पार्ट भाग पहिला आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. तर आज आपण भाग दुसरा जो आहे अ प्ले या लेसनचा तो आज अभ्यासूयात. चला तर मग स्टार्ट करूयात. अ प्ले, प्ले म्हणजे नाटक. तर या नाटकामध्ये आपण या अगोदरच्या पार्टमध्ये अंधेरी नगरीचे राजे चौपट जे आहेत त्यांनी कशा प्रकारे विनोदी प्रकारचे हे राज्य आहे, उपहासात्मक राज्य आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर चला पाहूयात सेकंड पार्ट. पार्ट सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ. दुसरा पहारेकरी जातो आणि सोनारासह परत येतो. मग सोनार जो आहे त्याला सोनाराला दरबारामध्ये आणलं जातं आणि त्यावेळेस सोनार काय म्हणतोय, इन अ क्रँकी टोन, ओ नोबल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स? आय वॉज merely following your orders to the letter. You commanded me to set aside all my work and get the queen's ornament ready before her highness' birthday. So there has been a delay in making this lady's bridal ornament. In the name of justice, your highness, pardon me, spare my life. I was just following your highness's orders. मग हा सोनार ज्यावेळेस दरबारामध्ये उपस्थित केला जातो किंवा ज्यावेळेस सोनारला दरबारात आणलं जातं त्यावेळेस सोनार महाराजांना विनवणी करत आहे, हे महाराज, आपल्या परवानगीने मी विचारतो, अशी कठोर शिक्षा आपण मला कशी काय देऊ शकता? मी तर फक्त आपल्या आज्ञेचे तंतोतंत पालन करीत होतो. आपण मला सांगितले होते की माझी सर्व कामे बाजूला ठेवून राणीसाहेबांच्या वाढदिवसाच्या आधी त्यांचे दागिने तयार करायला हवेत, म्हणून या मुलीचे लग्नाचे दागिने बनवायला उशीर झाला. तेव्हा महाराज, न्याय करा, मला माफ करा, मला जीवनदान द्या. मी फक्त आपली आज्ञा पाळत होतो महाराज. अशा प्रकारचे उद्गार किंवा अशा प्रकारे त्यानं या सोनारानं राजांना विनवणी केली आहे. त्यावेळेस राजा काय म्हणते पहा, किंग, नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. टू द गार्ड्स, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम ॲट वन्स. मग राजा एकही शब्द बोलू नकोस, राजा म्हणतो एकही शब्द बोलू नकोस, तू सांगतोस ती तुझी सबब किंवा तुझं जे कारण आहे ते बरोबर नाही. पहारेकऱ्यांना उद्देशून म्हणतात, या सोनाराला सोळाकडे घेऊन जा आणि ताबडतोब याला फाशी द्या. त्यानंतर गोल्डस्मिथ काय म्हणताय, हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल ॲट thy feet, please forgive me just once, this time leave. I have. दया करा अहो उदार महाराज, मी आपल्या पाया पडतो, मला माफ करा, फक्त एकदाच, याच वेळी मला माफ करा, मला जगू द्या, मला सोडवा. आय हॅव म्हणजेच मला अशा प्रकारे तो विनवणी करू लागला. किंग लाऊडली, नन ऑफ दिस एनीमोर, टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. Courtier and others whisper to one another out of shock. Soon the guard returned with the goldsmith and the hangman. राजा मोठ्याने त्यांना म्हणाला की आता हे काही चालणार नाही, याला लगेचच घेऊन जा आणि मरेपर्यंत फाशी द्या. लेट हिम हँग टू डेथ. त्याला मरेपर्यंत फाशी देण्याची ऑर्डर महाराजांनी त्याच्या पहारेकऱ्यांना दिली आहे. मग दोन्ही पहारेकरी रडत ओरडत असलेल्या सोनारला ओढत नेतात, घेऊन जातात आणि दरबारी आणि इतर या गोष्टीचा धसका घेऊन आपापसात कुजबजू लागतात. एवढ्यात सोनार आणि फाशी देणारा यांना घेऊन पहारेकरी परत येतात. सोनार आणि पहारेकरी दोघंही
परत येतात त्यावेळेस काय होतं पहा. किंग, राजा म्हणतो, व्हॉट अनॉइड, व्हॉट, वाय हॅव यू नॉट कॅरिड आउट माय ऑर्डर्स, हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर इल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. राजा म्हणतो, त्रासून म्हणतो, हे काय, तुम्ही माझी आज्ञा का पाळली नाहीत. आत्ता या क्षणी सोनारला फाशी द्या, नाहीतर तुम्हालाही तीच शिक्षा केली जाईल, तुम्हाला सुद्धा ती शिक्षा केली जाईल असं म्हणतो. हँगमॅन म्हणतो, हँगमॅन म्हणजेच फाशी देणारा जो व्यक्ती आहे त्याला हँगमॅन असं म्हणतात. तो म्हणतो, होल्डिंग अ नूज इन हिज हँड, 1,000 अपोलोगाइज ओ ग्रेट किंग, बट धिस नूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक, इट इज टू लूज. मग फाशी देणारा हातामध्ये गळफास घेऊन येतो. नूज म्हणजे गळफास, गळ्यामध्ये घालण्याचा जो फास आहे. या चित्रामधील जो हँगमन दिसतोय फाशी देणारा, त्याच्या हा गळ्यामध्ये जो गळफास दिसतोय त्याला म्हणायचं आहे नूज. मग तो म्हणत आहे की महाराज, हा 1000 वेळा माफी मागतो मी तुमची, पण हा गळफास या सोनाराच्या गळ्याला बरोबर बसत नाही, हा खूप सैल आहे, खूप ढिला आहे, अशा प्रकारे तो त्याला म्हणतो. राजा मग त्यावर काय प्रतिक्रिया देतात पहा. किंग देन ट्राईड अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर, पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स, अँड सी हू इट फिट्स, हुज एव्हर has a neck of the size of the noose must be hanged. Hangman tries the noose on many of the subjects waiting for justice. They spurn and resist, but the hangman with the help of God overpowers them. Finally the noose fit the disciple. मग अशा प्रकारे ज्यावेळेस त्या हँगमनने फाशी देणारा जो होता त्यानं राजांना सांगितलं की हा जो गळफास आहे या सोनाराच्या गळ्यामध्ये व्यवस्थित बसत नाही आणि तो सैल होतोय. मग त्यानंतर राजा म्हणतात, असं का. मग महाराजांनी आदेश दिला लोकांकडे बोट दाखवून की येथे असलेल्या प्रत्येकाच्या मानेला लावून हा गळफास लावून बघा, आणि ज्या व्यक्तीच्या किंवा ज्या माणसाच्या गळ्याला हा गळफास योग्य प्रकारे बसतो त्याला फाशी द्या. अशा प्रकारची ऑर्डर राजाने ज्यावेळेस फाशी देणाऱ्या हँगमनला दिली, त्यास फाशी देणारा न्यायासाठी जमलेले जे अनेक लोक होते त्या लोकांच्या मानेला फास लावून पाहतो. लोक त्याला झिडकारतात, विरोध करतात, पण फाशी देणारा पहारेकऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर जबरदस्ती करीत असतो आणि शेवटी गळफास शिष्याच्या मानेला बरोबर बसतो. जो डेसिपल या ठिकाणी पहिल्याच दिवशी या राज्यामध्ये राज्य दरबार कसा आहे हे पाहण्यासाठी आला होता, त्या दिवशी पहिलाच दिवस होता आणि त्या डेसिपलच्या गळ्यामध्ये हा फास एकदम बरोबर फिट बसलेला आहे. हँगमन म्हणतो, हे युअर हायनेस इट्स फिट ॲट लास्ट. डिसिपल बट फाशी देणारा म्हणतो, हा महाराज, या व्यक्तीला हा गळफास योग्य प्रकारे बसतोय, शेवटी याला बसलाच गळ्यामध्ये योग्य प्रकारे फास. डिसिपल शिष्य मात्र ओरडतोय, पण अशा प्रकारे तो विनवणी करू लागला. राजा म्हणतो, हे जस्टिस ॲट लास्ट, take him to the gallows without further delay. Hangman and the guards force the protesting disciple out. राजा, हा शेवटी न्याय झाला म्हणायचं, आता आणखी उशीर न करता या व्यक्तीला याला सुळावर चढवा. फाशी देणारा आणि पहारेकरी विरोध करीत असलेल्या शिष्याला बळजबरीने सुळावर घेऊन जात होते. किंग, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. अंधार नगरी prides itself on prompt action. Our actions speak louder than words. Voice and shouts heard from outside all re-enter in a rush with another elderly man. राजा म्हणू लागला, न्याय देण्याला उशीर म्हणजे न्याय नाकारणं होईल. झटपट कृती करण्याच्या अंधेरी नगरीला अभिमान वाटतो, शब्दापेक्षा हे आमची कृतीच मोठी बोलकी असते, असं ते स्वतःचं कौतुक करत होते. तेवढ्यामध्येच बाहेरून आवाज आणि आरडाओरडा ऐकू येतो. दुसऱ्या एका वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण घाईने परत येतात. आणि मग काय होते पहा. राजा म्हणतो, किंग, वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ धिस स्ट्रेंजर अलाइव्ह, अँड हू इज दिस मॅन. राजा म्हणतो, हे काय, या दुसऱ्या अनोळखी जिवंत माणसाला घेऊन तुम्ही सगळे परत का आलात. कोण आहे हा व्यक्ती. एक वयस्कर माणूस या ठिकाणी दरबारामध्ये आता आलेला आहे. त्याला घेऊन ही लोक आल्यानंतर त्यांना विचारतो की तुम्ही परत का आलात.
आणि या व्यक्तीला का आणलेला आहे, कोण आहे हा, फर्स्ट गार्ड म्हणतो, पहिला पहारेकरी म्हणतोय आय बेग युअर पार्डन युअर हायनेस बट वी आर कन्फ्यूज इंडीड. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड्स अस as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. पहिला पारेकरी म्हणतो, क्षमा असावी महाराज, पण आम्ही खरोखर गोंधळून गेलो आहोत. आम्ही त्या अनोळखी तरुणाला सुळावर चढू लागणार, फाशी देणार, तेवढ्यात हा म्हातारा आमच्याकडे धावत आला आणि विनवणी करू लागला. त्या तरुणाऐवजी यालाच, म्हणजे तो म्हातारा जो आहे तो म्हणू लागला की मलाच तुम्ही फाशी द्यावं आणि फाशी द्या म्हणून गयावया करू लागला. सेकंड गार्ड सांगतोय, ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. व्हॉट सेन्स मॅन्स वुड विश टू सफर सच अ ड्रॅस्टिक डेथ विलिंगली. दुसरा प्रहारीकरी म्हणाला, प्रथम आम्हाला वाटते की या म्हाताऱ्याचे मानसिक संतुलन ढळलेले दिसते. कोणता शहाणा माणूस अशा तऱ्हेचं भयंकर मरण सोसण्याची इच्छा सोखुशीने करील. फर्स्ट गार्ड म्हणतो, पहिला पहारेकरी म्हणतो, बट दिस मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यंडर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल. त्यानंतर पहिला जो पहारेकरी होता तो म्हणला, पण हा तरुण माणूस तरुण व्यक्ती जो आहे शिष्य सांगतो की हे अरण्य पलीकडील जे अरण्य होतं, या राज्याच्या अंधेरी नगरीच्या पलीकडील जे अरण्य होते त्या अरण्यातील मोठे सुज्ञ आणि विद्वान असे साधू आहेत आणि तो स्वतः त्यांचा शिष्य आहे. मग सेज म्हणतात, ओ नोबल किंग, यू आर मोस्ट जनरस, बी काइंड अँड अलाउ मी टू हँग इन प्लेस ऑफ माय डिसिपल, आय बेग ऑफ यू. साधू म्हणतो, आदरणीय राजा, तू अतिशय दयाळू आहेस, कृपा कर आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी मला स्वतःला फासावर जायची परवानगी दे. मी भीक मागतो तुझ्याकडं. अशा प्रकारची विनवणी हे ऋषी जे आहेत त्या चौपट राजाला करत होते. किंग काय म्हणतो पहा, किंग, व्हॉट अ स्ट्रेंज अपील अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस मे आय आस्क. त्याला विनवणी करत असताना साधूंनी ज्यावेळेस, साधू म्हणजे सेज म्हणजे साधू, या साधूंनी ज्यावेळेस विनवणी केली, सेज म्हणजे काय, साधू, लक्ष ठेवा, साधू किंवा ऋषीमुनी, तर यांनी विनवणी केली आहे, महाराज मला तुम्ही या माझ्या शिष्याच्या ऐवजी मला फासावर द्या. त्यावेळेस राजा काय म्हणतोय पहा, व्हॉट अ स्ट्रेंज अपील अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रक्ट द कोर्स ऑफ जस्टिस मे आय आस्क. ही कसली विचित्र विनंती, आणि मी विचारतो या शहाण्या साधू पुरुषाला न्यायदानाच्या कामात असा अडथळा आणण्याची इच्छा का आहे, काय कारण असेल, असं तो राजा साधूला विचारत होता. साधू सांगतायत, शोविंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट युअर मॅजेस्टी, द ट्रूथ इज नो डॅश नो, आय कॅन नॉट से इट. साधू जे आहेत आपले गुपित सांगण्याची इच्छा नाही असे दाखवत, महाराज खरं असं आहे की नाही मी हे सांगू शकत नाही, हे एक सिक्रेट आहे, गुपित आहे आणि ते माझ्यापर्यंतच सिक्रेट राहिलं पाहिजे असते म्हणतात. किंग म्हणतो, आय डिमांड अन एक्सप्लेनेशन ऑर आय शाल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिसिपल. राजा म्हणतो, मला खुलासा झालाच पाहिजे, नाहीतर मी तुझ्या शिष्याऐवजी तुला फाशी देणार नाही. साधू म्हणतो, यू सी, oh, it has been predicted by the great prophets. Oh, no, I shouldn't say this. या ठिकाणी साधू महाराज जे आहेत ते कारण काय आहे सांगायला नकार देत आहेत, नाही म्हणतायत आणि म्हणतात, म्हणजे आपण पहा की एका मोठ्या भविष्यकाराने सांगितलं आहे की पण नको, मी काही सांगू शकत नाही असं तो म्हणत होते. किंग म्हणतो, अनॉइड, स्पीक आउट ॲट वन्स, युअर डिसिपल विल बी हँग. राजा चिडला आणि म्हणाला, पटकन सांगून टाक, नाहीतर तुझ्या शिष्याला फाशी दिली जाईल. सेज म्हणतात, द ग्रेट प्रॉफिट्स हॅव foretold that the one who will be hanged on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. I want to become next great king, your majesty, and reign over a great country. I will go down in history as a famous royal monarch. The future generation will read about me and my greatness for millennium
to come. I shall never earn that fame if I remain a recluse, a sage. So do grant me this favor, O king, let me die at the gallows today. ते जे साधू होते त्यांनी एक युक्ती शोधून हा राजा जो होता यांच्या राज्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षा या जनतेला भोगावं लागायच्या आणि मग हे चौपट राजा जो होता अंधेरी नगरीचा चौपट राजा या त्यांच्या राज्यातील जे काही दरबारी होते किंवा जे लोक होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा वेगवेगळ्या कारणासाठी देत होता. त्याच्यामुळं ही साधूंनी योजलेली एक युक्ती होती. आणि मग या साधू सांगत आहेत अगोदर त्यांनी सांगण्यासाठी आडेवेडे घेतले नको नको म्हणत होते सांगण्यासाठी पण त्यांनी या ठिकाणी गुपित जे आहे ज्यावेळेस राजांनी धमकी दिली की मी तुमच्या शिष्याला फाशी देईल त्यावेळेस त्यांनी एक सत्य जे आहे या ठिकाणी सांगितलं आहे. सत्य म्हणजे ते बनावट आहे एक गुपित आहे. ते सांगतायत की त्या भविष्यकाराने भविष्य वर्तवलेलं आहे की आजच्या दिवशी या राज्यात जो कोणी फाशी दिला जाईल तो नंतरचा राजा होईल आणि बरीच राज्य जिंकेल. मला तो यापुढचा मोठा राजा व्हायचा आहे महाराज आणि आणखी मोठ्या देशावर राज्य करायचे आहे. एक महान बादशाह म्हणून माझा इतिहासामध्ये नाव लिहिलं जाईल. मी एक प्रसिद्ध बादशाह म्हणून प्रसिद्ध होईल. पुढच्या पिढ्या माझ्याविषयी आणि माझ्या थोरपणाविषयी वर्षानुवर्ष वाचत राहतील. मी जर असं एकांतवासी साधू राहिलो तर ही प्रसिद्धी मला कधीच मिळणार नाही. तेव्हा माझ्यावर ही मेहरबानी करा महाराज, मला आज सुळावर चढून मरू द्या असं तो त्यांना विनवणी करतोय. कृपया मला तुम्ही माझं नाव प्रसिद्धी व्हावी म्हणून मी माझा जीव सध्या या ठिकाणी देण्यास तयार आहे अशा प्रकारची थाप साधू महाराज या राजाला मारतात. आणि साधूचा जे काही बोलणं होतं त्याचा विश्वास त्यांच्यावरचा विश्वास या महाराजाला वाटलं खरंच आहे का की राजाला वाटलं. ते म्हणतात द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपांड ग्लोरी ऑफ मिलेनियम टू कम. वाय नो वन बट आय शुड बी एंटायटल टू दिस प्रिव्हिलेज. गार्ड्स, take me to the gallows and hang me at once without any delay. Hurry up, don't waste time. What wonderful fate in my next life. A king once again. Goodbye word. See you again. आणि मग ही गोष्ट राजाने ऐकल्याबरोबर त्याच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. त्याला वाटलं अरे हा साधू एक साधारण साधू या राजाचा भविष्यामध्ये राजा होणार नाही. हे कदापि मी होऊ देणार नाही. मी आता राजा आहे आणि इथून पुढचं जे माझं आयुष्य आहे त्या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा मी एक महान योद्धा एक महान राजा म्हणून मलाच व्हायचं आहे. त्यामुळे तो म्हणला यापुढील राजा आणि हे राज्य विस्तारणार पुढील लाखो वर्षाची कीर्ती का दुसरे तिसरे कोणी नाही तर हा हक्क मलाच मिळायला हवा. म्हणून तो त्याच्या पहारेकऱ्यांना ऑर्डर देतो पहारेकऱ्यांनो मला सुळापाशी घेऊन चला आणि दिरंगाई न करता वेळ कसलाही न दवडता मला तुम्ही फासावर चढवा. घाई करा हरिअप, वेळ दवडू नका. पुढच्या जन्मात माझं किती आश्चर्यकारक नशीब असणार आहे. पुन्हा एकदा मी राजा होणार तेव्हा अलविदा जगाला बाय बाय पुन्हा भेटूयात. अशा प्रकारे सर्वांना तो बाय बाय करतो आणि सर्वजण इथून जातात. अशा प्रकारे ही मजेशीर स्टोरी मजेशीर एक आपले नाटक होतं आणि याच्यामधून आपल्याला खूप बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या सुद्धा होत्या. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे या ठिकाणी संपलेला आहे. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.